हॅलो अँड वेलकम. हाऊ आर यू फ्रेंड्स? इंग्रजी सुधारण्याचे 10 नियम किंवा 10 मुद्दे, नियम म्हणण्यापेक्षा मुद्दे, याच्यावर आपण बोलत होतो. आपला आजचा हा तिसरा आणि शेवटचा भाग. आपण अगोदर 6 पाहिले होते. वर्तमानपत्राचा पहिला होता, सेंट्रल आयडिया समजावून घेण्याचा पहिला होता, बातम्या, इंग्रजीतल्या बातम्या एकत्र ऐकण्याचा पहिला होता, पॉकेट डिक्शनरी पाहिली होती, शब्द डायरी पाहिली होती. आज पुढचे पॉइंट 6 झाले होते. 7, 8, 9, 10 आत्ता. त्या अगोदर सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी, राजमुद्रा आपला ॲप डाउनलोड केलाय ना, त्याच्यावर भरपूर फ्री मटेरियल असते. 940 584 85 या व्हॉट्सअपला जर तुम्ही स्टेट बोर्ड नोट्स म्हणून मेसेज केला तर आपण त्या नोट्स मोफत पाठवू. मनोहर भोळे ऑफिशियल टेलिग्राम चॅनल, इन्स्टा पेज, फेसबुक पेज, राजमुद्रा अकॅडमी, मनोहर भोळे टॉक शो आणि राजमुद्रा ऑनलाईन, एमपीएससी UPSC सगळ्याला थोडंसं सबस्क्राईब करायचं. महत्त्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत येत जाते. चलो, पुढचा मुद्दा. तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला तर माझं उदाहरण सांगितलं. 10वी 12वीला इंग्रजीला जेमते मार्क, 12वीला तर 35, फर्स्ट इयरला 35. ते आल्यानंतर जेव्हा असं काही देव माणसं आयुष्यामध्ये आले तर त्याच्यामध्ये माझे एक सर होते. त्यांनी हे जे प्रोग्राम माझा इंग्रजी सुधारण्याचा सुरू केला, त्याला मोठं यश नंतरच्या काळात आलं. तर त्या सरांचं एक वाक्य सांगतो आजचा 7वा नियम सांगण्याच्या अगोदर. ते म्हणाले की मनोहर, ऑलवेज कीप इन माइंड, टेन्स इज द हार्ट ऑफ इंग्लिश. काळ, टेन्स हे इंग्रजीचं हृदय आहे. बघा, त्या हृदयामध्ये जर इम्प्युरिटी असेल तर बॉडी फंक्शन करेल का? नाही, नेव्हर, कधीच नाही. त्याच्यामुळं जेव्हा तुमच्याकडे ह्या अगोदरच्या 6 गोष्टी झाल्या तर तुमचं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय पाहिजे तर टेन्स सुधारला पाहिजे. एक छोटंसं आपल्या मराठीत उदाहरण घेऊ. आता समजा मी काल गावावरून आलो, तर मी असं म्हणू शकतो का मी काल गावावरून येणार आहे? नाही ना म्हणू शकत. तर अगोदर जसं वाक्य बोललं तसंच बोलायला पाहिजे. याला म्हणतात काळामधली अचूकता. ती आपल्या मराठीमध्ये आपल्याला सहज येत असते. का? लहानपणापासून सवय आहे. इंग्रजीमध्ये ती आपल्याला आणावं लागते, कारण आपल्याला लहानपणापासून सवय आहे. कोणतंही एक पुस्तक घ्या, पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स हे बरोबर असले पाहिजे आणि त्याच्यामध्ये क्रियापद तुम्हाला लक्षात आले पाहिजे. वर्ब्स तुम्ही बघा, हे मात्र तुम्हाला नक्की करावं लागेल. मस्ट. टेन्स याच्यासाठी मी तुम्हाला एक छोटासा उपाय सांगतो. जे वाक्य तुम्ही मराठीमध्ये बोलताय ना, तेच वाक्य तुम्ही इंग्रजीमध्ये करून बघा. आजकाल तर एवढ्या सुविधा झाल्या, इव्हन तुम्ही तुमच्या मोबाईलला ते स्पेल करेक्ट करायला सांगते, टेन्स करेक्ट करायला सांगते. तुम्हाला जर इनिशिएटिव्ह घेऊन करायचं असेल तर टेन्स म्हणजे हार्ट हे एकदम प्रॉपर फंक्शन झालं पाहिजे. सगळे हे टेन्सचे प्रकार, म्हणजे काळाचे हे प्रकार तुम्हाला प्रॉपर कळले पाहिजे. ते कळण्यासाठी तुम्हाला क्रियापद खूप महत्वाची भूमिका पार पाडत असते. कसे सुधारायचे म्हणाल तर बघा, मी तुम्हाला एक पर्याय छोटा सांगितला होता. मराठीची वाक्य तुम्ही इंग्रजीमध्ये करून पाहू शकता, ती नंतर चेक करू शकता. दुसरं, याच्यामध्ये काय फरक आहे, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स, याच्यामध्ये काय फरक येत जातो, क्रियापद कोणती भूमिका पार पडते, याविषयी जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या नोट्स काढल्या तर ते सर्वात चांगलं आहे. सेल्फ नोट्स हे पण तुम्हाला करावं लागेल. जसा शब्दसंचय महत्वाचा आहे, टेन्स खूप महत्वाचा आहे आणि त्या टेन्स म्हणजे जे आपण म्हणतो ना की क्रियापद, ते खूपच महत्वाचं. हे प्रॉपर हँडलिंग जमलं पाहिजे. या 7वा मुद्दा समअप करताना एवढंच सांगतो, ॲक्युरेट टेन्स येणं, अचूक काळ तुम्हाला कळणं हे खूपच महत्वाचं आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही तर हवा एक छोटासा क्लास लावा, तुमच्या शिक्षकांना भेटा, खेड्यापाड्यातले भेटू शकता, कॉलेजच्या भेटू शकता, काही करा. पण सगळ्यात पहिले मैदानात तुम्हाला टेन्सला घ्यावं लागेल, नाहीतर टेन्स तुम्हाला टेन्शन निर्माण करेल. चलो, 8वा मुद्दा. मी एक सूत्र कायम सांगत असतो. मला लोक म्हणतात इंग्रजी चांगली पाहिजे. मी म्हणतो बरोबर आहे, मराठी आणि इंग्रजीचे तुम्हाला हे सूत्र मी जे कायम सांगतो ते थोडक्यात परत एकदा सांगतो.
मराठी तुम्हाला बोलता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे आणि वाचता आली पाहिजे. अचूक मराठी तुम्हाला बोलता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे आणि लिहिता आली पाहिजे. पण सगळ्यात महत्वाचं काय, अचूक बोलता आली पाहिजे, अचूक वाचता आली पाहिजे, अचूक लिहिता आली पाहिजे. इंग्रजी तुम्हाला बोलता नाही आली तरी चालेल, काहीच फरक नाही पडत, काहीच फरक नाही पडत. पण तुम्हाला अचूक वाचता आली पाहिजे, अचूक लिहिता आली पाहिजे, मस्ट. आणि हे अचूक लिहायचं असेल तर तुम्हाला व्याकरणाच्या बारकाव्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. हा पुढचा मुद्दा. 8वा, व्याकरणाचे बारकावे. सेंटेन्स कन्स्ट्रक्शन आलं ना, कोणतीही भाषा एकदम भारी येते. ते कोण जपनीज का असेल. सेंटेन्स कन्स्ट्रक्शनसाठी तुमच्याकडे वर्ड पॉवर पाहिजे, शब्दसंचय, टेन्स एकदम एक्झॅक्ट व्यवस्थित यायला पाहिजे, त्याच्यात क्रियापदाची भूमिका कळायला पाहिजे. हे जर झालं ना, मग तुम्हाला सेंटेन्स कन्स्ट्रक्शन येतं. ते प्रॉपर होण्यासाठी व्याकरणाचे जे बारकावे आहेत, ते आपल्या मराठीचं कोणत्याही भाषेचं व्याकरण असतंच ना. MPSC नंतर मध्ये एकदा व्याकरणाचं भाषेतील महत्व याच्यावर एक निबंध विचारला होता. हो, हाऊ इम्पॉर्टंट इट इज. लक्ष देऊन राहिलं तर सगळं होईल. पण ही गोष्ट नक्की लक्षात घ्या, तुम्हाला अचूक इंग्रजी लिहिता आणि वाचता आली पाहिजे, बोलता नाही आली तरी चालेल. त्यासाठी तुम्हाला व्याकरणाच्या बारकाव्यावर लक्ष द्यायला पाहिजे. सेंटेन्स कसं फॉर्म होते, टेन्स कोणता आहे, शब्द प्रॉपर आपल्याकडे आहेत का, या 2-3 गोष्टी लक्षात घेत तुम्हाला सप्लिमेंटरी गोष्ट काय असेल महत्वाची आहे ते म्हणजे व्याकरणाचे बारकावे, हे पाहावं लागेल. 8 नियम झाले. 9वा सोप्पं सांगतो मी तुम्हाला. कन्सिस्टन्सी इज मस्ट. मी तुम्हाला सांगू की कोणतंही तुम्हाला काही जरी करायचं असलं ना, कन्सिस्टन्सी मस्ट लागते. म्हणजे सोपं आहे, सातत्य. मी तर सांगतो, कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळवायचं असेल ना, एक सूत्र कॉमन आहे, तुमच्या प्रामाणिक प्रयत्नातील सातत्य. मग आता आपल्याला जर इंग्रजी सुधारायची असेल तर 4 महिन्याचा प्लॅन करा. दररोज 1 तास, दररोज 1 तास. हे कन्सिस्टन्सी हा तुम्ही 9वा नियम लक्षातच घ्या. 4 months डेली 1 hour. काय काय करायचं त्याच्यात, चला आपण एक आढावा घेऊया. शब्दसंचय वाढवायचा. वर्तमानपत्र सांगितलं होतं पहिल्या भागामध्ये, कसं वाचायचं इंग्रजी वर्तमानपत्र, त्याच्यावर आता मी जास्त परत घेणार नाही. 3रा मुद्दा होता सेंट्रल आयडिया लक्षात घेण्याची, त्या विषयाची. 2ऱ्या भागामध्ये होतं इंग्रजी बातम्या आणि मराठी बातम्या एकामागे एक ऐकायच्या. पॉकेट डिक्शनरी सांगितलं होतं 2ऱ्या भागामध्ये, लिहून ठेवले ते पॉईंट सगळे. त्याच्यानंतर शब्द डायरी करायला सांगितली होती. या सगळ्या गोष्टी आजच्या भागात सुरुवातीला सांगितलं होतं. टेन्स, सेंटेन्स फॉर्मेशन, हे सगळं करण्यासाठी तुम्हाला दररोजचा 1 तास द्यायला पाहिजे आणि कंप्लीट 4 महिने. एकदम महत्वाचे पॉइंट मी याच्यात हायलाइट करून टाकले. कारण आहे ना, मी हे तुम्हाला का सांगू शकतो, मी स्वतः केलंय म्हणून सांगू शकतो. आय डिड इट व्हेरी सक्सेसफुली. नाहीतर माझी इंग्रजी ही तुमची तरी खूप चांगली असणार आहे. सध्या होती, कारण तेव्हा आम्हाला इंग्रजी भाषेची सुरुवातच 5वी-7वीच्या नंतर व्हायची ना. आता तर नर्सरीपासून आहे. पण आता जरी नर्सरीपासून असली तर मी तुम्हाला एकदम खात्रीपूर्वक सांगतो, मुलांना अचूक हा शब्द, आई वडील जरी हे आपलं व्याख्यान, हे आपलं भाग पाहत असले तरी मुलांना ॲक्युरेसी नक्की लक्षात ठेवा. लिहिण्यातली, वाचण्यातली, बोलण्यातली. मराठीच्या बाबतीत लिहिण्यातली आणि वाचण्यातली, इंग्रजीच्या बाबतीत ॲक्युरेट आले पाहिजे शब्द वगैरे. खूप महत्वाचं आहे हे सगळं. 4 महिन्याचा प्लॅन करा. दररोज 1 तास एक चांगली अशी वही करा, जाडजूड. दररोज तारीख टाकायची, आज काय केलं लिहून ठेवायचं. बघू 4 महिन्यानंतर. इवन मी तुम्हाला एक आणखीन अशी विनंती करतो की तुमच्या जे काही सूचना असतील ना इंग्रजी भाषा सुधारण्याशी संबंधित, त्या सगळ्या सूचना तुम्ही टाका ना खाली कॉमेंट बॉक्समध्ये. त्याच्यावर एक सेपरेट सेशन घेऊ आपण आता पुढचं. आता ते तुमच्या याच्यावर, माझ्याकडचे पॉइंट संपले. एक 10वा नियम सांगतो फक्त तुम्हाला थोडक्यात. लोक
इंग्रजी एक भाषा आहे फक्त. चायनीज प्रेसिडेंट, US प्रेसिडेंट, US सोडून द्या, चायनीज प्रेसिडेंट, रशियन प्रेसिडेंट पुतिन, जॅपनीज, इव्हन आपले माननीय पंतप्रधान सुद्धा जेव्हा बाहेर बोलत असतात तेव्हा हिंदीत बोलतात. त्याच्यामुळे इंग्रजीचा बाऊ करू नका आणि त्याला डोक्यावर बसवू नका. भीती जर बाळगली ना मग त्याच्यातून बाहेर पडणं अवघड आहे. एवढाच भाव द्या, केवढा म्हणायचं ही एक भाषा आहे, युनिव्हर्सल लँग्वेज आहे, नो इश्यू. ही एक भाषा आहे, ही मला अचूक लिहिता आली पाहिजे आणि अचूक वाचता आली पाहिजे. बरोबर ना? अचूक लिहिता आणि अचूक वाचता आली पाहिजे. भाषेच्या पलीकडं याला काहीच महत्व नाही. मी पहिल्या भागात तुम्हाला सांगितलं होतं. एखाद्या ब्रिटिश माणसाला तुमच्या माझ्यासारखी मराठी फरड्याम मराठी बोलता येईल का? नेव्हर. मग आपण का बरं तसा बोलण्याचा नुसता आग्रह धरायचा? नुसतं बोलणं नाही तर नॉलेज महत्वाचं आहे, अचूकता महत्वाचं आहे. त्याच्यामुळे इंग्रजी एक फक्त भाषा आहे, तिचा बाऊ करून घेऊ नका. अनेक बुद्धिमान विद्यार्थी इंग्रजीची भीती घेऊन बॅकफुटला गेलेले मी पाहिलेत. म्हणून आपण राजमुद्रा ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर तुमच्या मनात ही भीती काढण्याचा प्रयत्न केला, फक्त दुसरं काहीच नाही. ही एक भाषा आहे. डोंट अलाउ इंग्लिश टू टेक कमांड ऑफ युअर माइंड. मी केलंच नाही. मी तुम्हाला बोललो होते 10वी 12वीचे मार्क्स, BSc फर्स्ट इयरचे मार्क, त्याच्यानंतर सुधारणा झाले तर मग MPSCला 60+ मार्क्स आले. हॅव अ गट्स, हॅव अ कॉन्फिडन्स. मी तुम्हाला सांगू का, तुम्ही जर हे कंटिन्यू आज आपण हे 3 भागात जे बोललो जे जर तुम्ही कंटिन्यू केलं ना, तुम्ही बघा 4 महिन्यामध्ये शुअरली यू कॅन मेक डिफरन्स. शुअरली. आता तुम्ही म्हणाल की पुढे इंग्रजीवरचा भाग घेणार आहेत का? घेऊ, पण तुम्ही सजेशन्स द्या, त्याच्यावर आपण बोलू, पुढचा भाग घेऊ. ओके फ्रेंड्स, हॅव अ कॉन्फिडन्स, हॅव अ नाईस डे. ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू.